बिग बॉस मराठी फेम जय दुधाणेला पोलिसांनी विमानतळावरून अटक केली। यावेळी त्यांनी जय बरोबरच त्याची आई, बहीण आणि आजी आजोबा यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला। पण जयला नेमकी कशामुळे अटक झाली आणि यावर त्याने काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे। जयने यूट्यूबर हर्षला पाटीलसह थाटामाटात लग्न केलं। यावेळी दोघांचेही लग्नातील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले। पण अशातच जयच्या अटकेची बातमी समोर आली। माध्यमांच्या वृत्तानुसार जय दुधाणेने बनावट कागदपत्रांचा वापर करून एकच जागा अनेकांना विकली असून यामुळे जवळपास 5 कोटींची फसवणूक झाल्याचं म्हटलं जात आहे। यामुळेच पोलिसांनी त्याला अटक केली असून यावेळी त्यांनी त्याची आई, बहीण आणि आजी आजोबा यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे। अशातच जय दुधाणेने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे। माध्यमांच्या वृत्तानुसार जय म्हणाला, मी माझ्या वडिलांची जागा घेतली त्यामुळेच हे सगळं घडत आहे असं मला वाटतंय। पोलिसांनी तर सर्वांवरच गुन्हा दाखल केलाय। त्यांनी माझ्याबरोबर माझी आई, बहीण आणि आजी आजोबा यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केलाय। मी कुठेही पळून जात नाहीये, मी माझा चेहराही लपवलेला नाहीये। त्यामुळे न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्य लवकरच सर्वांसमोर येईल। जयने पुढे सांगितलं की तो त्याची पत्नी हर्षला पाटीलसह आणि त्याचा भाऊ व त्याची वहिनी यांच्याबरोबर परदेशात फिरायला जात असताना त्याच्या नावाचं अटकपत्र आलं। याबद्दल त्याला माहिती नव्हती आणि जेव्हा पोलिसांनी त्याला सांगितलं की तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही तेव्हा तो पोलिसांना सामोरं गेला।